नमस्कार मित्रांनो, आज आपण नवरात्रोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे घटस्थापना आणि त्यासोबतचे खास 60 प्रभावी तोडगे आणि उपाय जाणून घेणार आहोत। या तोडग्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, आनंद, संपत्ती आणि आरोग्य नक्कीच वाढेल। तर चला सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओला। नंबर 1, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन घरात देवीचे आगमन, सुख समृद्धी घेऊन होते। नंबर 2, घटस्थापनेला मातीच्या भांड्यात जौ किंवा गहू पेरल्याने जीवनात नव्या सुरुवातीसाठी शुभ संकेत मिळतात। नंबर 3, घटस्थापनेच्या वेळी तेलाचा दिवा लावून देवीसमोर ठेवला तर घरातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान व शांती प्रकट होते। नंबर 4, घटावर नारळ ठेवून देवीची प्रार्थना केल्याने घरात धन, धान्य आणि वैभव वाढते। नंबर 5, घटस्थापनेला ठेवलेला नारळ देवीला अर्पण करून नंतर कुटुंबाने प्रसाद म्हणून ग्रहण केला तर आरोग्य चांगले राहते। नंबर 6, घटस्थापनेला पाण्याने भरलेले कलश ठेवून त्यावर स्वस्तिक चिन्ह काढल्याने घरातील वाईट शक्ती दूर पळतात। नंबर 7, घटस्थापनेच्या वेळी देवीला फळांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात गोडवा आणि ऐक्य टिकून राहते। नंबर 8, घटाच्या जवळ तुळशीची पानं ठेवली तर घरात आरोग्य टिकून राहते आणि आजारपण दूर राहते। नंबर 9, घटाच्या जवळ लाल फुलं ठेवली तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात पैसा आणि भाग्य येते। नंबर 10, घटस्थापनेला देवीसमोर अखंड दिवा लावल्याने घरातील कलह, तंटे आणि वाईट ऊर्जा नष्ट होते। नंबर 11, घटस्थापनेला देवीला सुगंधी अगरबत्ती अर्पण केल्याने घरात आनंद आणि समाधान टिकून राहते। नंबर 12, घटाच्या जवळ तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवल्याने घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही। नंबर 13, घटस्थापनेला देवीसमोर मध अर्पण केल्याने घरातील संबंध गोडसर होतात आणि कटुता दूर होते। नंबर 14, कलशामध्ये दुधाचे थेंब टाकल्याने घरात सुखद समाधान आणि ऐश्वर्य टिकून राहते। नंबर 15, देवीसमोर मीठ अर्पण करून नंतर विसर्जनात वाहिले तर घरातील मतभेद कमी होतात। नंबर 16, घटस्थापनेला 7 धान्ये ठेवली तर आयुष्यभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही। नंबर 17, दिव्यामध्ये तूप वापरून लावला तर देवी प्रसन्न होऊन घरात शुभ फल देतात। नंबर 18, देवीसमोर लाल गुलाब अर्पण केल्याने प्रेम आणि सौहार्द वाढते। नंबर 19, संत्र्यांचा नैवेद्य दिल्याने घरातील मुलांना चांगले आरोग्य आणि शिक्षणात यश मिळते। नंबर 20, घटस्थापनेला केलेल्या पूजेत घरातील लहान मुलांना सामावून घेतल्यास घरात आनंद कायम राहतो। नंबर 21, घटस्थापनेला आंब्याची पानं कलशावर ठेवली तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। नंबर 22, आंब्याची पाने पूजेत वापरल्याने घरात संपत्ती वाढते। नंबर 23, कापूर जाळल्याने घरातील वाईट दृष्टी दूर होते। नंबर 24, घटस्थापनेला देवीसमोर आरती केली तर घरात सकारात्मक विचार वाढतात। नंबर 25, नारळ देवीला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ल्यास सर्व कामात यश मिळते। नंबर 26, देवीसमोर गोड खीर ठेवली तर घरात गोडवा आणि आनंद येतो। नंबर 27, घटस्थापनेला घटावर लाल दोरा बांधल्याने संकट दूर होतात। नंबर 28, घटस्थापनेच्या वेळी शांतीसाठी प्रार्थना केल्यास घरातील मतभेद मिटतात। नंबर 29, घटस्थापनेला सूर्याला अर्घ्य दिल्याने घरात प्रकाश आणि प्रगती वाढते। नंबर 30, देवीला 100 नंदादीप लावून प्रार्थना केली तर सर्व अडथळे दूर होतात। नंबर 31, जर घरात सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर घटस्थापनेच्या कलशात पिवळा अक्षत, तांदुळावर हळद लावलेला ठेवावा आणि तो पूजेनंतर तिजोरीत ठेवावा म्हणजे धनलाभ वाढतो। नंबर 32, घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी कलशाजवळ तुळशीची पाने ठेवून देवीला अर्पण करावीत आणि नंतर सर्वांनी ती सेवन करावीत म्हणजे रोगांपासून संरक्षण मिळते। नंबर 33, घटस्थापनेच्या दिवशी कलशावर नारळ ठेवताना लाल वस्त्रात गुंडाळून ठेवावा म्हणजे घरात सौख्य आणि शांती नांदते। नंबर 34, जर नोकरीत प्रगती हवी असेल तर घटस्थापनेच्या वेळी कलशाजवळ पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत म्हणजे करिअरमध्ये यश मिळते। नंबर 35, कुटुंबात नेहमी वादविवाद होत असतील तर घटस्थापनेच्या दिवशी गंध आणि कुमकुमाने कलशाची पूजा करावी म्हणजे मतभेद नाहीसे होतात। नंबर 36, घटस्थापनेच्या वेळी जमिनीत ज्वारी, गहू किंवा बार्ली, जव पेरून त्या उगवलेल्या रोपांचा नंतर देवीला अर्पण करावा म्हणजे शेती, नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळते। नंबर 37, जर शिक्षणात अडथळे येत असतील तर विद्यार्थ्यांनी घटस्थापनेच्या दिवशी पुस्तकं आणि पेन कलशाजवळ ठेवून पूजा करावी म्हणजे लक्ष केंद्रित होते। नंबर 38, घटस्थापनेच्या वेळी कलशाजवळ पाणी भरलेला तांब्या ठेवावा आणि त्यात थोडा गूळ टाकावा म्हणजे घरात गोडवा आणि ऐक्य निर्माण होते।
नंबर 39, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कलशावर राखीव चंदन लावावे आणि त्या सुगंधाने घरात सकारात्मकता वाढते. नंबर 40, जर व्यवसायात नुकसान होत असेल तर घटस्थापनेच्या दिवशी कलशात 5 सुपाऱ्या ठेवाव्यात म्हणजे व्यवसायात स्थिरता येते. नंबर 41, घटस्थापनेच्या वेळी कलशात थोडेसे पाणी घालून त्यावर आंब्याची पाने ठेवली तर घरात संपत्ती व समृद्धी येते. नंबर 42, मुलींच्या विवाहात उशीर होत असेल तर घटस्थापनेच्या वेळी कलशाजवळ लाल फुलं ठेवून देवीला प्रार्थना करावी म्हणजे शुभ विवाह होतो. नंबर 43, घटस्थापनेच्या वेळी कलशावर लावलेला धागा मौलिक पूजा झाल्यावर घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. नंबर 44, घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि तो अखंड ठेवावा म्हणजे आयुष्यात प्रकाश व ज्ञान वाढते. नंबर 45, घटस्थापनेच्या दिवशी कलशाजवळ पांढरी साखर ठेवून नंतर ती साखर प्रसाद म्हणून वाटावी म्हणजे गोडवा आणि प्रेम नात्यांमध्ये वाढतो. नंबर 46, घरात सुख शांतीसाठी कलशाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं म्हणजे घर नेहमी शुद्ध राहते. नंबर 47, घटस्थापनेच्या दिवशी देवीसमोर बेलपत्र अर्पण केल्यास कुटुंबातील अडचणी कमी होतात. नंबर 48, मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित व्हावे म्हणून घटस्थापनेच्या वेळी देवीला दूध अर्पण करून ते मुलांना पाजावे. नंबर 49, घटस्थापनेच्या वेळी घरात शंख वाजवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण पवित्र होते. नंबर 50, आरोग्यासाठी कलशाजवळ धुपाचा वापर करावा म्हणजे रोगराईपासून संरक्षण मिळते. नंबर 51, घरातील वाईट नजरेपासून बचावासाठी घटस्थापनेच्या वेळी कलशाजवळ मोहरी टाकावी. नंबर 52, घटस्थापनेच्या वेळी पिवळा रंग वापरावा म्हणजे घरात लक्ष्मीचे आगमन होते. नंबर 53, जर कामात वारंवार अडथळे येत असतील तर घटस्थापनेच्या दिवशी कलशाजवळ नारळ ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे. नंबर 54, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर 11 अगरबत्त्या लावाव्यात आणि त्या जळून झाल्यावर राख जमिनीत पुरावी. नंबर 55, घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर लाल चुनरी ठेवावी आणि ती नंतर घरात जपून ठेवावी म्हणजे सौभाग्य वाढते. नंबर 56, घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर मनोकामना व्यक्त करून तांदूळ अर्पण करावा म्हणजे इच्छित कार्य पूर्ण होते. नंबर 57, जर घरात शांती नसेल तर घटस्थापनेच्या वेळी देवीला पांढरे फुलं अर्पण करावीत म्हणजे मनशांती मिळते. नंबर 58, घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर बसून दुर्गा सप्तशतीचे पठण करावे म्हणजे घरात सकारात्मकता वाढते. नंबर 59, घटस्थापनेच्या वेळी देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवावा आणि नंतर तो सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावा म्हणजे घरात गोडवा टिकून राहतो. नंबर 60, घटस्थापनेच्या वेळी देवीला मनापासून नमन करून प्रार्थना केल्यास घरात आनंद, सुख आणि शांती प्राप्त होते. मित्रांनो, हे होते घटस्थापनेचे 60 खास तोडगे आणि उपाय. तुम्ही जर हे सोपे आणि प्रभावी उपाय श्रद्धेने केले तर देवी दुर्गेची कृपा तुमच्या जीवनावर नेहमी राहील.